आपण हा मुद्दा हातात घेऊन इथं शहराच्या केंद्रस्थानी जमलो हेच खरी आनंदाची गोष्ट आहे. कारण पानसरेंनी गोविंद पानसरेंनी जे पुस्तक लिहिलं जे आपल्या हातात शिवाजी कोण होता ते एकमेव पुस्तक आम्ही आमच्या सगळ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छऐवजी हे पुस्तक देत असतो. कारण हे पुस्तक ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला छत्रपती शिवाजी महाराज खरेच लोकाभिमुख राजे होते एवढं समजलं. आता ज्या बुद्धिहीन माणसांनी या पुस्तकाबाबत टिप्पणी केली त्यांचा आणि पुस्तकांचा कधी संबंध आला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव या लोकांनी फक्त पैसे कमवण्यासाठी वापरलं. त्याच्या पलीकडे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलंच नाही. आणि बघितलं असतं तर पुस्तकाची नावं काय असतात, पुस्तकात त्यांना जर नाद असता तर त्यांना समजलं असतं, पुस्तकांचा नाद जर त्यांना असता तर त्यांना समजलं असतं की ज्या पक्षाच्या चिन्हावरती आपण निवडून आलो त्या पक्षाला ज्या व्यक्तीनं नाव दिलं ते आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा दगलबाज शिवाजी म्हणून पुस्तक लिहिलं. एवढं काय तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा शिवाजी द ग्रेट ह्या नावाचं पुस्तक लिहिलं. नामदेवराव जाधव यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नावाचं पुस्तक लिहिलं. आणि मी पण माझ्या उभ्या आयुष्यात आता मी 30 वर्षाचा झालो सर, मी माझ्या आईला कधी आवाजावर घालून हाक मारली नाही. मी तिला आरे तुरेवरच बोलतो, मी माझ्या मावशीला आरे तुरेवर बोलतो, मी माझ्या मामाला आरे तुरेवर बोलतो. जी माणसं माझ्या काळजातली आहे, माझ्या परिवारातली आणि माझ्या जवळची आहेत त्या माणसांना मी आरे तुरेच बोलतो. परंतु गेली मध्यंतरी 70-80 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि खोडसळपणाचा इतिहास लिहून ज्या माणसांनी सर्वसामान्य आणि वंचित घटकांचा दुश्मन छत्रपती शिवाजी महाराजांना केलं त्या माणसांना शिवाजी आमच्या परिवारातला आहे, आमच्या जवळचा आहे वाटावा या हेतूनं शिवाजी नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या जवळ नेण्याचं काम गोविंद पानसरे सरांनी केलं. म्हणून मी त्यांचा सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुस्तकाचं नाव द्यायचं श्रीमान योगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16व्या वर्षापर्यंतचा पराक्रम हा फक्त कोंडदेव सरांचा आहे असं सांगायचं म्हणजे नाव चांगलं द्यायचं पण आतमध्ये सगळी घाण लिहून टाकायची असाच कार्यक्रम आजपर्यंत चालत आला. शिवाजी कोण होता हे पुस्तक मी तर म्हणतो, मी खरं तर आज इथं धन्यवाद देईन संजय गायकवाड त्या नामक व्यक्तीचे. तो जरी बुद्धिहीन असला आणि त्याच्या मूर्खपणाने त्यानं जे वक्तव्य केलं त्या बहाण्यानं निदान बरीच तरुण मंडळी आता हे पुस्तक नेमकं कुणाचं आहे, या पुस्तकात नेमकं काय आहे याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या लोकांच्या विरोधात निदान ते पुस्तक वाचावं तरी म्हणून आग्रह धरताय. म्हणून नवीन आलेली जी जेनजी प्रणालीची पिढी आहे अभयदादा, त्या पिढीला आता हे पुस्तक सर्वश्रुत झालेलं आहे. आणि आम्ही आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी हे पुस्तक भेट म्हणून दिलं त्या माणसांनी आम्हाला तुम्ही पुस्तक दिलं म्हणून आम्ही ते पुस्तक वाचलं आणि आम्ही आज त्याबद्दल सोशल मीडियावर लिहितोय. बऱ्याच वकिलांनी बऱ्याच नवतरुण मंडळींनी या पुस्तकाचं समर्थन केलं. माझ्या वाचनात आजपर्यंत शोध या कादंबरीच्या सोबत जर कुठलं पुस्तक असेल तर ते महाराजांबद्दलचं सत्य टिप्पणी करणारे हे पुस्तक आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या विचारधारेचा नाही किंवा कुठलाही नसेल, पण एक माणूस म्हणून जर वाचत असो आणि पारदर्शकपणे छत्रपती शिवाजी या नावाकडे मी पाहत असो तर मी सांगतो की हे पुस्तक समाजाचा ऑक्सिजन आहे. आणि आम्ही अभयदादा डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टात लवकरच या पुस्तकाच्या कमीत कमी 1000 प्रतीचं वाटप आम्ही येत्या 30 दिवसात करणार आहोत. कोण म्हणेल शिवाजी कोण होता तर त्याला छातीटोकपणे सांगाल की शिवाजी माझा बाप होता. तुझा दुश्मन असेल तर तू त्यांना ज्या पद्धतीने आवाज द्यायचा, आवाजावर घालून द्यायचा, तुझे आमच्या परिवारातला आहे, आमचा बाप आहे, आम्ही एकरीत महाराजांचा उल्लेख करू आणि त्यांच्यासाठी सातत्याने झटत राहू. माझी तर मागणी अशी आहे की पानसरेंचे काय हाल झाले हे तू ऐकलं ना, या शब्दावरती पानसरेंच्या हत्येमध्ये संजय गायकवाड यांना आरोपी केलं पाहिजे. कदाचित त्यांचा हात असू शकतो, याच विचारसरणीचा हात असू शकतो, म्हणून ती सुद्धा मी मागणी इथं लावून धरतो. आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. असे जिवंत मनाची माणसं भेटत राहू, आपण जमत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू. जय शिवराय, जय भीम.